नमस्कार, माझे नाव चेतन सुरेश सकपाळ। आज मी आपल्यासमोर माझी स्वरचित सामाजिक लघुकथा देवांची मीटिंग ही सादर करीत आहे। अरे बस बस, किती तो आवाज, किती धांगडधिंगाणा, अरे किती मोठ्याने तो बार लावलास। बंद करा ते बँजो, बंद करा ते फटाके वाजवणे। या आवाजाने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो आहे। ते बघा, बिचारे लहान बाळ या आवाजाने त्रासून गेले, जोरजोरात रडतंय। त्याची आई त्याला समजावते, पण 4 महिन्याच्या बाळाला तरी तिचं बोलणं काय समजणार। ती आई माझ्याच नावाचा धावा करते आहे की हा आवाज लवकर बंद होऊ दे। अरे रे, बिचारे ते आजोबा आजाराने त्रस्त होऊन अंथरुणाला खिळून आहेत। त्यांना नीट उठता बसता येत नाही। त्या अवस्थेत त्यांची काळजी घेण्यासाठी फक्त आजीच आहे। त्यांची मुलं त्यांना सोडून लांब गेलेत। आता ह्या वयात ते सुखी आरोग्य मागण्याऐवजी माझ्याजवळ हा आवाज, हा तमाशा बंद करण्याची मागणी करत आहेत। ही बिचारे मुकी जनावरे, ती तर कोणाला काही बोलू देखील शकत नाहीत। हा फटाक्यांचा, बाजाचा आवाज आपल्यासाठी जितका त्रासदायक असतो, तो त्या बिचारा जनावरांसाठी किती जास्त त्रासदायक व धोकादायक आहे। बिचारी त्या आवाजाला घाबरून जागा मिळेल तिथे लपून बसली आहेत। खरंच हे माझं मनापासून केलेलं स्वागत आहे का, की इतर लोकांना, पशुपक्ष्यांना त्रास देऊन केलेलं? खरंच माझ्या आगमनाने सगळे एवढेच खुश आहेत का? मी वर्षातून एकदा येतो सगळ्यांना आनंदी बघण्यासाठी, खऱ्या मनाने, भक्तिभावाने माझी सेवा करून घेण्यासाठी। पण इथे तर काही वेगळंच दृश्य दिसत आहे। मी मूर्तिरूपात सगळ्यांचे दुःख, वेदना बघू शकतो, पण ही हाडामासाची जिवंत माणसं, ह्यांना त्यांच्या अवतीभोवती लोकांची दुःख दिसत नाहीत, वेदना कळत नाहीत। खरंच का हा मनुष्य प्राणी डोळे असून आंधळा झालाय, कान असून बहिरा झालाय, हृदय असून निर्दयी झालाय? आज गणेश चतुर्थी, बाप्पांच्या मिरवणुकीत सगळे बेधुंद होऊन नाचत होते। मोठमोठ्याने गाणी, बँडबाजा वाजवत होते, जोरजोरात फटाके फोडत होते। बाप्पांकडे कोणाचे लक्ष नव्हते, बाप्पांचं मात्र तिथे लक्ष नव्हतं। बाप्पांचं मन इतर जीवांच्या चिंतेने, काळजीने व्याकुळ होत होते। तेव्हा त्यांना परवाच कैलाश पर्वतावर झालेली देवांमधील मीटिंग आठवली। गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी ब्रह्मा आणि विष्णू कैलाश पर्वतावर शंकरांना भेटण्यासाठी आले। भेटण्याचे कारण असे विशेष नव्हते, त्यांना गणेश देवांना गणेश चतुर्थीनिमित्त पृथ्वीवर जाण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या। ब्रह्मा विष्णू आलेत तेव्हा शंकर ध्यानमग्न होते। त्यांच्या येण्याने शंकराने डोळे उघडून स्मित हास्य करत दोघांचेही स्वागत केले। दोघेही स्मित करत त्यांच्या कमळाच्या आसनावर आसनाग्रस्त झाले। त्यांच्यामध्ये ब्रह्मांडाच्या गोष्टी सुरू झाल्या। त्यांच्या गप्पा चालू असताना मूषकवरून स्वार होत गणपती बाप्पांचे तिथे आगमन झाले। तिथे येऊन ते सर्वांना विनम्र अभिवादन करून नमस्कार करू लागले। ब्रह्मा आणि विष्णू त्यांना पृथ्वीच्या दौऱ्याबद्दल विचारपूस करू लागले, त्यांना शुभेच्छा देऊ लागले। त्यामध्येच भगवान शंकरांनी ओळखले, ब्रह्मा कोणत्या तरी घोर विचारात आहेत, कोणती तरी गोष्ट त्यांना आतून सतावते आहे। त्यांनी न राहून ब्रह्मानं त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले। त्यावर ते बोलू लागले, आपण मिळून किती सुंदर सृष्टी निर्माण केली, इतक्या निरनिराळ्या गोष्टींचा त्यात समावेश केला। फक्त आपण एक चूक केली की मनुष्य प्राणी निर्माण करून त्याला अक्कल प्रदान केली, ज्यामुळे आता तो स्वतःला बहुतेक आपल्यापेक्षा जास्त हुशार समजू लागला आहे। तो खूप स्वार्थी झाला आहे। स्वतःपायी तो दुसऱ्या कशाचाच विचार नाही करत। तो अगदी विसरून गेला आहे की इतका स्वार्थ करून शेवटी सोबत काही नाही राहणार आहे। जे आहे ते मागेच सोडून पुढच्या प्रवासाला निघून जायचं आहे। तरी हा मनुष्य प्राणी सत्याला डावलून स्वार्थापायी दुसऱ्याचं फक्त वाईटच बघतो आहे। मी इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्याची नासधूस करतो आहे। त्यांचं बोलणं ऐकून विष्णुदेव बोलू लागले, अगदी बरोबर म्हणालात ब्रह्मदेव। मी देखील सृष्टीचा पालनहार म्हणून काय या मनुष्य जातीला समजवण्याचे कमी प्रयत्न केलेत का? तरी कोणी समजून घेण्यास तयारच नाही। इतकेच नव्हे,
तर यांच्यासाठी मी स्वतः कित्येक वेळा पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेतला. माणसांना सुखी जीवन कसं असावं ह्यासाठी साक्षात भगवद्गीता वर्णून आलो, पण त्याचा यांच्यावर काही उपयोग नाही. उलट ते त्यांच्या स्वतःच्या कर्माचे दोष आपल्यालाच देणार. ह्या सगळ्या पृथ्वीवासियांना माहीत आहे मी नेहमी आहे. कोणत्याही आलेल्या प्रसंगाला सामोरे जा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं चांगलंच करीन. पण नाही, कोणता प्रसंग आलाच तर त्याचा दोष मलाच देत हातपाय गाळून बसतात. हे असे कधीपर्यंत चालणार? ह्या सगळ्यात भगवान शंकर तुमचे मात्र बरे झाले हा. ह्या लोकांनी तुमचं विनाशाचं काम सोपं केलं आहे. हे लोक स्वतःच्या विनाशावर उठले आहेत. विष्णुदेवांचं बोलणं संपताच भगवान शंकर बोलू लागले, तुम्ही दोघेही अगदी बरोबर बोलताय. ब्रह्मा विष्णू, आपण मिळून किती निर्मळ मनाने या सृष्टीची रचना केली. प्रत्येक गोष्ट किती आवडीने घडवली. पण ही मनुष्यजात स्वतःच्या सोयी सुविधांसाठी एक एक गोष्टीची नासधूस करतो आहे. त्या मूर्खांना हे नाही माहीत की आपणही याचाच एक भाग आहोत. जसजशी आपण निसर्गाची पर्यावरणाची वाट लावू, माणुसकी सोडून वागू, तसतसा आपला ही अंत जवळ ओढत आहोत. हे त्यांच्या लक्षात येत नाही. कदाचित पृथ्वीवर घडणाऱ्या घटना अंताचा भाग असू शकतो. मी जरी विनाशक असलो तरी ह्या लोकांनी स्वतःचा विनाश स्वतःवरच वाईट रीतीने ओढवून घेतला आहे. आणि मग घटना घडून गेल्या खापर माझ्याच डोक्यावर फोडणार. शंकराने तिसरा डोळा उघडला म्हणून, शंकर तांडव करतोय म्हणून. अरे मूर्खांना माहीत तरी आहे का शंकराचा तांडव काय असतो ते? खरंच जर असं घडलं, मी तिसरा डोळा उघडला तर यांच्यामधून कोणाचं जरी अस्तित्व उरेल का? बाप्पा गणेश शांत बसून त्या तिघांचे बोलणे ऐकत होते. अचानक जोरजोरात रुग्णवाहिकेचं सायरन ऐकू आलं. तसा मिरवणुकीच्या मध्ये विराजमान असलेल्या बाप्पांचे विचार जागीच थांबले. त्यांचं लक्ष त्या रुग्णवाहिकेवर गेलं. रस्त्यावर अतिशय गर्दी होती. कशी तरी लोकांच्या गर्दीतून वाट काढत ती रुग्णवाहिका पुढे सरकू लागली. त्यामध्ये कोणीतरी बाप्पांच्या नावाचं धावा करत होते. एक पेशंट पडून होता. त्याला कसलेसे मशीन जोडले होते आणि त्याच्या बाजूला त्याची बायको हात जोडून रडत बाप्पांच्या नावाचा धावा करत होती. तिच्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. तो शुद्धीत नव्हता. त्यात भरीसभर म्हणून बाहेर चालू असलेला हा जोरजोरात गाण्यांचा आणि फटाक्यांचा आवाज. आता तो पुढे वाचतो की मरतो कोणाला ठाऊक. ते दृश्य बघून बाप्पा भावूक झाले. खरंच माझ्यासाठी इतकं सगळं करण्याची गरज आहे का? या फटाक्यांचा, या मोठमोठ्या आवाजातील गाण्यांचा मला काय उपयोग आहे? उलट ज्यामुळे माझ्या भक्ताला त्रास होत असेल त्याचा मला देखील त्रासच आहे. माझे बाबा ब्रह्मा आणि विष्णू बरोबर म्हणत होते, माणूस आपली माणुसकी, मनुष्य धर्म विसरत चालला आहे. का म्हणून मी यांच्याजवळ येऊन राहून सेवा करून घेतली पाहिजे, ज्यांच्या मनात फक्त स्वार्थ भरला आहे? या लोकांना काय अशा स्वार्थी भावनेने मी प्रसन्न होणार? अरे स्वतः धनाचे देवता कुबेर मला पोटभर अन्न नाही पुरवू शकलेत, तर ही लोक तर साधी मनुष्य आहेत. मी भुकेला आहे, पण या सगळ्या दिखाव्याचा नाही, पैशाचा नाही, तर खऱ्या प्रेमाचा, माझ्यावरच्या भक्तीचा. मी नाही म्हणत की मी फक्त पैशावाल्यांकडेच जातो, त्यांच्यावरच प्रसन्न होतो. मला तुम्ही अजून नीट ओळखलंच नाही. मी माणूस नाही, देव आहे. मला देखील लोभ आहे, पण तुमच्या भक्तीचा आणि प्रेमाचा. तुम्ही साध्या मातीच्या रूपात मला घरात आणा. तुमच्या बागेतून तुमच्या हाताने तोडून आणलेल्या फुलांनी माझी पूजा करा. घरच्या अन्नाचा मला नैवेद्य दाखवा. मनोभावे माझी पूजा करा. मला प्रेम द्या, त्यातच माझा आनंद आहे. चला, पोचलो वाटतं मंडपात. आता इथेच 10 दिवसांचा मुक्काम. ज्यांचे विचार मन वाईट आहेत त्यांना सोडच, पण जे खऱ्या मनाने भक्तिभावाने माझ्याजवळ मला भेटायला येतात त्यांना तर मला भेटणं गरजेचं आहे. बाकी तर सगळ्यांनी ते प्रल्हाद शिंदेंचं मराठी प्रसिद्ध गाणं ऐकलंच आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. धन्यवाद. लेखक चेतन सुरेश सकपाळ.
अभिवाचन चेतन सुरेश सकपाळ.